एकत्र लढणाऱ्या महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून आलंय। नवी मुंबईतल्या विविध प्रभागांमध्ये महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे मिळून 12 उमेदवार एकमेकांच्या समोर उभे, त्यात 18, 20, 21, 24, 26 आणि 28 या प्रभागांचा समावेश आहे। दरम्यान नवी मुंबईत काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार समोरासमोर असले तरी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करणार नसल्याचं मनसे प्रवक्ते गजानन काळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी स्पष्ट केलं आहे। दोन्ही ठिकाणी तुल्यबळ उमेदवार अनेक प्रभागांमध्ये क्रॉस होत होते। शशिकांत शिंदे साहेब असतील, काँग्रेसचे इथले जिल्हा प्रमुख असतील आणि आमच्याकडूनही आम्ही त्या दोन्ही बाजूच्या उमेदवारांची समजूत काढायचा प्रयत्न केला। पण अनेक वर्ष काही कार्यकर्ते इथे निष्ठावंत म्हणून काम करतात, आंदोलनं केलीत, केसेस घेतल्यात, विविध कार्यक्रम घेतले। त्या दोनही कार्यकर्त्यांवरती कुठल्याही बाजूने अन्याय होऊ नये, त्यामुळे त्यातून समन्वय साधत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेला कडवं आव्हान उभं करण्यासाठी त्यांनी एक युती केलेली आहे आणि त्याचबरोबर शिवसेना आणि मनसे युती केलेली आहे। दोन्ही म्हणजे आमच्या पूर्ण महाविकास आघाडीमध्येच अनेक दिग्गज कार्यकर्ते होते, त्याच्यामुळे त्यांचे ताळमेळ घालताना थोडंसं कुठेतरी हे झाल्यामुळे आता आम्ही फक्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा प्रकारे महायुतीने आम्ही लढणार आहोत। आणि आमचा जो क्रमांक 1चा शत्रू असेल तो शिंदे गट आणि भाजप असेल, आणि जे काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांच्यावर आम्ही कुठल्या प्रकारची टीका करणार नाही आहे आणि अशा प्रकारे आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। भिवंडी पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। नारपोरीतल्या भंडारी